गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. या ठिकाणी आज आपण प्रथम सत्र परीक्षा आणि त्या प्रथम सत्र परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न या दृष्टीने आज आपला व्हिडिओ असणार आहे. प्रथम सत्र परीक्षा ही 7 ऑक्टोबर 2025 पासून सुरुवात होणार आहे आणि 10वी म्हणलं की विद्यार्थ्याच्या मनावरती एखादा वेगळ्या प्रकारचं दडपण असतं, काही बोर्ड परीक्षा असते आणि त्याच्या दृष्टीनं त्यांचा अभ्यास चालू असतो. त्यांच्या मनावरचा थोडासा भार हलका करण्याच्या दृष्टीने हा माझा प्रयत्न असणार आहे. तर या ठिकाणी आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न, कोणते प्रश्न इम्पॉर्टंट आहेत प्रथम सत्र परीक्षेसाठी, त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेसाठी, गिव्ह रिझनमध्ये कोणते प्रश्न तुम्हाला पाठ करावे लागतील, कोणते प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्यानंतर अँसर द फॉलोइंगमध्ये 2 मार्काचे प्रश्न कोणते महत्त्वाचे आहेत ते प्रश्न आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न तिसऱ्यामध्ये एनी 5 असतं तुम्हाला, त्याच्यामध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत, कोणतं एक्सप्रेशन महत्त्वाचं आहे, कोणते प्रॉब्लेम्स महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 4 जो असतो तो एनी 1, तोही आपण या ठिकाणी कव्हर करायचा माझा प्रयत्न असणार आहे. व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा आणि जे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत ते पाठांतर करण्याचा प्रयत्न करा. तर चला पाहूयात. आज आपण प्रश्न पहिला ए आणि प्रश्न पहिला बी हे 2 जे प्रश्न आहेत, पहिला ए जो असतो तो चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, तो तुम्हाला 5 मार्काला असतो आणि क्वेश्चन नंबर 1 बी जो असतो तो आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन, त्याच्यामध्ये मॅच द फॉलोइंग, ट्रू ऑर फॉल्स, फिल इन द ब्लँक्स, अशा प्रकारचे 5 क्वेश्चन तुम्हाला विचारतो. 5 आणि 5 ते 10 मार्काचा प्रश्न पहिला असतो. आज आपण त्याच्या पुढचा जो आहे क्वेश्चन नंबर 2 ए आणि क्वेश्चन नंबर 2 बी, त्याला आपण डायरेक्ट सुरुवात करणार आहोत. तर पहा, क्वेश्चन नंबर 2 ए जो आहे तो तुमचा आहे गिव्ह रिझन. क्वेश्चन नंबर 2 ए जो आहे तो तुमचा कोणता आहे, गिव्ह रिझन. कोणते गिव्ह रिझन महत्त्वाचे आहेत ते आपण पाहायचं आहे. इम्पॉर्टंट गिव्ह रिझन. क्वेश्चन नंबर 2 ए, गिव्ह रिझन्स. गिव्ह रिझन्स. कोणते गिव्ह रिझन महत्त्वाचे आहेत? पहिले गिव्ह रिझन आहे ॲटॉमिक रेडियस ऑफ द एलिमेंट इन्क्रीजेस व्हाईल वी गोइंग डाऊन इन द ग्रुप. ॲटॉमिक रेडियस जी आहे एलिमेंटची ती इन्क्रीज होते. कधी इन्क्रीज होते? ज्यावेळेस आपण ग्रुपमध्ये जातो, फ्रॉम टॉप टू बॉटम, म्हणजे ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग. हा एक तुम्हाला महत्त्वाचा आहे. ॲटॉमिक रेडियस goes on increasing down in a group. down in group कशाला म्हणायचं माहिती आहे सगळ्यांना? ग्रुप म्हणजे व्हर्टिकल कॉलम. पिरियोडिक टेबल मध्ये व्हर्टिकल कॉलमला ग्रुप म्हणायचं. atomic radius distance between the center to the outermost shell, that is called as atomic radius. While we going down in the group, new shell is added in every element, so atomic radius is increases. हे आपण शॉर्ट मध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे तुम्हाला याच्यामध्ये एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द एलिमेंट्स बिलॉंग्स टू सेम ग्रुप. एलिमेंट्स बिलॉंग टू द सेम ग्रुप हॅव same valency. Elements belonging to the same group have same valency. Valency is the combining capacity of that element. It is called as valency. The valency of element is depend upon the number of electron present in its outermost shell. That is the valence electron. And in every element, in each group, there is a same number of valence electrons are present in its outermost shell. Therefore, the valency is the same. असं तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे. तिसरा तुम्हाला गिव्ह रिझन महत्त्वाचा आहे. For electric transmission, aluminium and copper wire is used for electric transmission. Copper and aluminium are the good conductor of electricity. They have free electrons present in its. So when we potential difference is applied, these free electrons can be easily movable and passing the electric current through that wire. Also they have low resistivity. So these are the used for electric transmission. Copper आणि अल्युमिनियम हे गुड कंडक्टर आहेत. त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात कारण ते मेटल्स आहेत. मेटलमध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते. त्याच्यामुळं ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस अप्लाय करतो त्या वायरवरती, त्यावेळेस त्याच्यातून ते जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते इझिली काय होतात, मूव्ह होतात. आणि त्याचबरोबर कॉपर आणि वायर ह्यांची रेजिस्टिव्हिटी काय आहे, लो आहे. त्याच्यामुळं त्याचा वापर त्याच्यामध्ये करतो आपण इलेक्ट्रिक ट्रान्समिशनसाठी. त्याच्यानंतर चौथा आहे टंगस्टन मेटल.
Tungsten filament is used in solenoid of किंवा in bulb. टंगस्टन फिलामेंट वर तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो. The intensity of light is depend upon the temperature. Intensity of light is depend upon temperature. To withstand the higher temperature, we require the element किंवा we require the substance which having the high melting point. मग त्यावेळेस त्या जास्त टेम्परेचर म्हणजे त्या प्रकाशाची तीव्रता जी आहे बल्बची ती कशावर डिपेंड असते, त्याच्या टेम्परेचरवरती. मग टेम्परेचर वाढलं की इंटेन्सिटी लाईटची वाढते, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग त्या जास्त वाढलेल्या टेम्परेचरला जर साधा पदार्थ जर बसवला असता तर तो इझिली मेल्ट झाला असता. त्या टेम्परेचरला विथस्टँड करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, टंगस्टन फिलामेंटची. देअरफॉर टंगस्टन फिलामेंट हॅज अ हाय मेल्टिंग पॉईंट नियर अबाउट 3345 डिग्री सेल्सिअस एवढा त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे. त्याच्यामुळे आपण टंगस्टन फिलामेंट वापरतो. पाचवा आहे an equipment like electric iron, त्याच्यानंतर हीटर, नायक्रोम वायर इज युज्ड. हे एक व्यवस्थित लक्षात ठेवा. सेम आन्सर असल्यासारखं आहे. पण नायक्रोम वायर वापरतो आपण. साधं तुम्हाला लक्षात घ्या, नायक्रोम वायर म्हणजे नेमकं आपण पूर्वी शेगडी होती आपल्या घरामध्ये, इलेक्ट्रिकल जी शेगडी असायची, त्या शेगडीमध्ये जी स्प्रिंग होती ती स्प्रिंग कशाने बनलेली असते, ते नायक्रोम वायरने बनलेली असते. तर नायक्रोम वायर का वापरतो, कारण की त्या हायर टेम्परेचरला विथस्टँड करण्यासाठी, टिकून राहण्यासाठी नायक्रोम वायर इज नायक्रोम वायर जे आहे ते नायक्रोम वायर आपण त्या ठिकाणी वापरतो, कारण की ते इझिली मेल्ट होत नाही. अशा प्रकारे आपल्याला ह्याचं आन्सर लक्षात ठेवायचं आहे. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट त्याचा पॉईंट आहे ह्याच्यामध्ये. ज्यावेळेस एखाद्या वस्तूमधून आपण काय करतो, इलेक्ट्रिक करंट पास करतो, त्यावेळेस इट इज बेस्ड ऑन अ हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याच्यानंतर पुढला आहे इट टेक्स टाइम टू pieces of Shabat tile to dissolve in dilute HCl as compared to powder. म्हणजे या ठिकाणी पावडर्ड टाइल्स म्हणजे ते पावडर टाइल आहे. शाबात टाइल्सचा आपण पावडर केला, चुरा केला पीसेस, आणि मोठे मोठे खडे आहेत. त्यापैकी शाबात टाइल्स जे आहेत ते पीसेस जे आहेत त्याला डिझॉल्व्ह व्हायला काय लागतो, वेळ लागतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, रेट ऑफ रिएक्शन इज डिपेंड अपॉन द साइज ऑफ द पार्टिकल्स. सो शाबात टाइल्सचे पीसेस जे आहेत त्याची साइज काय असते, ग्रेटर असते दॅन द पावडर. देअरफॉर पावडर्ड सबस्टन्स कॅन बी इझिली डिझॉल्व्ह इन दॅट डायल्यूट HCl. यासाठी त्याचं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. 7व, इट इज रिकमेंडेड टू यूज एअरटाइट कंटेनर. इट इज रिकमेंडेड टू यूज एअरटाइट कंटेनर फॉर स्टोरिंग ऑइल. त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे, इट इज recommended to use the airtight container for storing oil. Storing of oil is depend upon the rancidity. It is a phenomenon when leftover oil is kept for a long time. It have the foul smell due to the oxidation reaction. That oxidation takes place of that oil, and this oil become rancid. त्यालाच आपण काय म्हणतो, रॅन्सिडिटी. म्हणजेच शिल्लक राहिलेलं तेल जर आपण बरेच दिवस तसंच ठेवलं घरामध्ये तर त्याचं ऑक्सिडेशन होतं, आणि ऑक्सिडेशन झाल्यामुळं त्या तेलाला एक वेगळा वास येतो, उग्र वास येतो, आणि त्याच्यामध्ये ते लेफ्ट ओव्हर ऑइल हे जास्त दिवस ओपन न ठेवता ते कसं ठेवलं पाहिजे, आपण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलेलं पाहिजे. कारण की टू अवॉइड द रॅन्सिडिटी. रॅन्सिडिटीचा कन्सेप्ट व्यवस्थितपणे इथे लिहून काढायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचं आहे रिफ्रॅक्टिव्ह
index of different media is different. The refractive index म्हणजेच काय? Refractive index is depend upon the velocity of light and in that medium. कारण की प्रत्येक मीडियमची velocity of light डिपेंड कशी असते? वेगळी असते. रेअर मीडियम आणि डेन्सर मीडियम असे दोन प्रकार आपण बघितलेले आहेत. डेन्सर मीडियम आणि रेअर मीडियम. तर त्याच्यामध्ये velocity of light कशी असते? म्हणजे प्रत्येक एलिमेंट प्रत्येक मीडियमची velocity of light काय आहे? वेगळी आहे. त्याच्यामुळं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द डिफरंट मीडिया इज डिफरंट. तर तुम्ही याच्यामध्ये काय पॉईंट लिहायचा? फर्स्ट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिपेंड अपॉन velocity of light in that medium. The velocity of light is different in different media. Therefore, refractive index is usually different. त्याच्यानंतर 9 आहे आणखी mass of substance is same but weight is different. मास ऑफ द सबस्टन्स इज सेम बट वेट इज डिफरंट. असं तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलेलं मागच्या वेळेस काय ते प्रश्न. म्हणजे मास इज अमाऊंट ऑफ मॅटर दॅट प्रेझेंट इन दॅट सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अ मास अँड वेट इज फोर्स विच अट्रॅक्ट दॅट ऑब्जेक्ट टुवर्ड द अर्थ दॅट इज कॉल्ड ॲज अ वेट. अशा दोन तुम्हाला डेफिनेशन्सचा विचार डिस्टिंग्विश बिटवीनचे पॉईंट आहेत. मास कशाला म्हणायचं आणि वेट कशाला म्हणायचं? तर मास काय असतं? अमाऊंट ऑफ मॅटर. म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर हे कुठेही जरी गेलं तरी ते सेमच असणार आहे. त्याच्यामुळं मास इज अ सेम एव्हरीवेअर बट वेट इज अ डिपेंड अपॉन acceleration due to the gravity, but that value of the g is not same everywhere. Value of the g at the earth surface is 9.8. Value of the g at the pole is 9.83. It is the highest सगळ्यात. And value of the g at the equator is 9.78. अशा प्रकारे तुम्हाला value of the g वरती हे डिपेंड आहे काय? वेट. त्याच्यामुळं ते व्हॅल्यू ऑफ जी सगळीकडे सेम नसल्यामुळं वेट इज डिफरंट असं आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर एक 10वं शेवटचं तुम्हाला ह्याच्यावरती हे एक विचारू शकतात बघा. अॅनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर वरती एखादा गिव्ह रिझन विचारू शकतात. अॅनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे त्याच्यामध्ये द क्रॅक्स आर प्रेझेंट विद इन दॅट रॉक. एखादं खडक आहे, त्या खडकावरती पाणी साठल्यामुळे त्याला काय होतात? क्रॅक्स तयार होतात. किंवा दुसरं ह्याच्यामध्ये जे पाईप्स असतात, पाईपलाईन्स इन द विंटर कॅन बी बस्ट. पाईपलाईन बस्ट होतात बऱ्याच वेळी ह्याच्यामध्ये हिवाळ्याच्या दिवसामध्ये. तर हे असं तुम्हाला अॅनामोलस बिहेवियरवरती एक गिव्ह रिझन पडू शकतं. तर अॅनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर आपल्याला माहित असायला पाहिजे. द वॉटर इज बिहेव डिफरंट विद इन दॅट टेम्परेचर इन 0 to 4 degree Celsius. द बिहेवियर ऑफ द वॉटर ॲट द टेम्परेचर इज 0 to 4. दॅट बिहेवियर इज कॉल्ड ॲज अ अॅनामोलस बिहेवियर ऑफ द वॉटर. म्हणजेच ज्यावेळेस आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो किंवा 4 to 0 पर्यंत आपण मागे येत असतो त्यावेळेस त्याचं एक्सपान्शन होण्याच्या ऐवजी काय होतं? कॉन्ट्रॅक्शन होतं. 0 to 4 जात असताना कुठल्याही लिक्विडचं काय होतं? एक्सपान्शन व्हायला पाहिजे. परंतु वॉटरमध्ये काय होतं? त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं. एवढंच लक्षात ठेवा. 0 to 4 बाकीच्या सगळ्या लिक्विडचं कॉन्ट्रॅक्शन, परंतु वॉटरचं काय होत असतं? एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन होत असतं. एक्सपान्शन होण्याच्या ऐवजी काय होतं? कॉन्ट्रॅक्शन. परत एकदा 0 to 4 या डिग्री सेल्सिअसला कुठलं जरी सबस्टन्स लिक्विड घेतलं आपण तर त्याचं काय होत असतं? एक्सपान्शन. काय होत असतं? एक्सपान्शन. हे कुणासाठी? ऑदर लिक्विडसाठी. ऑदर लिक्विड. परंतु वॉटरच्या बाबतीत काय होतं? एक्सपान्शन व्हायला पाहिजे परंतु इथं काय होतं? कॉन्ट्रॅक्शन होतं. आणि कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळं त्याचं जे बिहेवियर आहे ते पूर्णपणे बदलतं. आणि त्या बिहेवियरलाच आपण काय म्हणतो? अॅनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन द टेम्परेचर रेंज 0 to 4 degree Celsius. म्हणून तर या ठिकाणी तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला विचारतात व्हॉल्यूम इज अ मिनिमम ॲट द 4 degree Celsius. सगळ्यात कमीत कमी व्हॉल्यूम कुठं आहे? 4 degree Celsiusला आहे. कारण की कॉन्ट्रॅक्शन झालेलं असल्यामुळं. हे असं तुम्हाला हे इम्पॉर्टंट गिव्ह रिझन आहेत 10. ते तुम्ही चांगल्या प्रकारे पाठ करा. याच्यावर तुम्हाला प्रश्न नक्की पडतील. त्याच्यामध्ये सहज 1-2 तरी तुम्हाला असतील. त्यामुळे हे 10 फक्त पाठ करा. तुम्हाला मार्क्स मिळतील त्यापैकी 4 पैकी 4. त्याच्यानंतर पुढला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2B. पुढचा क्वेश्चन आहे तुमचा क्वेश्चन नंबर 2B. क्वेश्चन नंबर 2B. त्याच्यामध्ये
Answer the following question. Answer following question. Any 3 out of 5 marks 4. हे असं तुम्हाला ह्याचं डिस्क्रिप्शन आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारतात क्वेश्चन नंबर 2B मध्ये डिस्टिंग्विश बिटवीन अगोदर आपण पाहूया. डिस्टिंग्विश बिटवीन कोणकोणते आहेत? एक्झोथर्मिक रिएक्शन आणि एंडोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिएक्शन कशाला म्हणायचं? एक्झोथर्मिक रिएक्शन आणि एंडोथर्मिक रिएक्शन. एक्झो म्हणजे द रिएक्शन थ्रू विच हीट इज पास आउट. ओला लक्षात ठेवा. एक्झो म्हणजे ओ लक्षात ठेवायचं. ओ म्हणजे काय? आउट. ज्या रिएक्शन मध्ये हीट बाहेर सोडली जाते त्या रिएक्शनला काय म्हणायचं? एक्झोथर्मिक रिएक्शन. अँड द रिएक्शन इन विच हीट इज टेकन इन म्हणजे आतमध्ये, त्याला काय म्हणायचं? एंडोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. याचं एक्झाम्पल पण लक्षात ठेवू शकता. एन आहे KNO3चं, पोटॅशियम नायट्रेटचं. इथं O आहे, याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा NaOHचं. त्याच्यामध्ये हीट काय होते? एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. एंडोथर्मिक मध्ये हीट जी असते ते राईट हँड साईडला, जर हीट शब्द दिसला तुम्हाला, हीट कुठल्या साईडला दिसतो तुम्हाला? हीट या बाजूला दिसतोय. प्लस हीट म्हणजे हीट काय केली जाते? आतमध्ये घेतली जाते. त्याला काय म्हणायचं? हे एंडोथर्मिक रिएक्शनचं एक्झाम्पल आहे. एंडोथर्मिक कशामुळे ओळखला आपण? हीट हा शब्द कुठल्या साईडला आहे? आपल्या लिहित असताना लेफ्ट हँड साईडला, त्यालाच काय म्हणायचं? एंडोथर्मिक रिएक्शन. आणि ज्यावेळेस हीट हा शब्द या ठिकाणी दिसतो तुम्हाला राईट हँड साईडला, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? एक्झोथर्मिक रिएक्शन. हे तुम्हाला आयडेंटिफाय द टाईप ऑफ रिएक्शन हे आपण ह्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. डेफिनेशन कव्हर केली, एक्झाम्पल कव्हर केलं आणि एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिएक्शन कशी ओळखायची हे पण कव्हर केलं. एंडोथर्मिक रिएक्शन आणखी एक आहे, जर त्याच्यावरती ट्रायंगल जर दिसला एखाद्या रिएक्शन वरती तर ते पण हे ओळखायचं. ही पण एंडोथर्मिक रिएक्शन आहे. कशावरून? इथं टेम्परेचर काय केलेलं आहे? आतमध्ये सोडलेलं आहे किंवा त्याला बाहेरून टेम्परेचर प्रोव्हाइड केलंय. ही सुद्धा रिएक्शन कशी आहे? एंडोथर्मिक. म्हणजे तुम्हाला 3 मार्काला प्रश्न सुद्धा ह्याच्यावरती पडू शकतो. एक्झोथर्मिक रिएक्शन आणि एंडोथर्मिक रिएक्शन कशी ओळखायची. हीट शब्द जर तुम्हाला लेफ्ट हँड साईडला दिसला तुमच्या लिहिताना तर ती रिएक्शन आहे एंडोथर्मिक रिएक्शन. हीट हा शब्द जर तुम्हाला राईट हँड साईडला दिसला तर ती लक्षात ठेवायची एक्झोथर्मिक रिएक्शन. जर ॲरोवरती जर ट्रायंगल दिसला तर त्याला पण लक्षात ठेवायचं एंडोथर्मिक रिएक्शन. त्याच्यानंतर पुढला पॉईंट आहे ह्याच्यामध्ये डिस्टिंग्विश बिटवीन डायरेक्ट करंट आणि अल्टरनेट करंट. दुसरा क्वेश्चन आहे डिस्टिंग्विश बिटवीन डायरेक्ट करंट आणि अल्टरनेट करंट. डायरेक्ट आणि अल्टरनेट करंट. अल्टरनेट करंट म्हणजे द करंट हुज magnitude and direction changes after regular interval of time, that is called as a alternate current. And direct current, the current whose direction and magnitude does not changes after regular interval of time. ज्याच्यामध्ये डायरेक्शन चेंज होत असते करंटची त्याला काय म्हणायचं? अल्टरनेट करंट. आणि ज्यामध्ये डायरेक्शन चेंज होत नसते त्याला काय म्हणायचं? डायरेक्ट करंट. द फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेट करंट इन इंडिया इज नियर अबाउट 50 हर्ट्ज. आणि ह्याच्यामध्ये आहे 0 हर्ट्ज. भारतामध्ये याची किती आहे? 50 हर्ट्ज, 50 हर्ट्ज आहे. आणि याच्यामध्ये किती आहे? 0 हर्ट्ज. असं हे त्याचं डिस्टिंग्विश बिटवीन. दिस इज ऑसिलेटरी करंट आणि दिस इज अ नॉन ऑसिलेटरी करंट. हे बदलतोय, हे बदलत नाही. असे 2 पॉईंट्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे, समजलं असेल तुम्हाला, पुढचा पॉईंट आहे इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर. तिसरा डिस्टिंग्विश बिटवीन इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर. इलेक्ट्रिक मोटर अँड इलेक्ट्रिक जनरेटर. इलेक्ट्रिक मोटर म्हणजे कशाला म्हणायचं? डिव्हाइस which convert the electric energy into the mechanical energy is called as electric motor, and device which convert the mechanical energy into the electric energy is called as electric generator. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट लिहायचा ह्याच्यामध्ये प्रिन्सिपल. द इलेक्ट्रिक मोटर इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. ह्याचं कुठलं प्रिन्सिपल आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. आणि ह्याचं प्रिन्सिपल कुठलं आहे? इट इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. असे 2 पॉईंट तुम्ही ह्याच्यामध्ये कव्हर करा. त्याच्यानंतर पुढला पॉईंट आहे डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट. मास अँड वेट मग झालेलं आहे तुमचं. मास सेम एव्हरीवेअर, वेट चेंजेस प्लेस टू प्लेस. मास इज मेजर्ड इन किलोग्रॅम, वेट इज मेजर्ड इन न्यूटन. हे 2 पॉईंट तुम्ही ह्याच्यामध्ये लिहा. त्याच्यानंतर पुढला क्वेश्चन आहे तुम्हाला 5वा. तुम्हाला हे दिलेलं असतं हे असं
अशी डायग्राम देतात. आणि आयडेंटिफाय ह्याच्यामुळे ओळखायचं. आता ह्याच्यामध्ये पाहतो आपण, समजा हा जो आहे तो थंब आहे, आपली जी बोट आहे ते व्यवस्थितपणे जोडून पाहिजे. हे पाहायचं आपली इंडेक्स फिंगर जी आहे, इंडेक्स फिंगर म्हणायचं त्याला मिडल फिंगर म्हणायचं आणि याला थंब म्हणायचं. थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर हे तिन्ही बोट एकमेकाला कसे परपेंडिक्युलर टू इच अदर. हा नेहमी तुमचा काय असतो, थंब असतो. ज्या वेळेस नेहमी आपण इंडेक्स फिंगरकडे बघायचं. इंडेक्स फिंगर जर त्या बाजूला जर तुम्हाला इंडेक्स फिंगर काय दाखवत असते, मॅग्नेटिक फील्ड, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड कुठल्या बाजूला आहे सध्या, राईट हँड साईडला आहे. म्हणजे त्याचा अर्थ आहे तो फ्लेमिंग राईट हँड रूल. कुठला आहे हा, फ्लेमिंग राईट हँड रूल. आणि ज्यावेळेस किंवा दुसरं असतं ह्याच्यामध्ये इंड्युस्ड करंट असतो, इथं इंड्युस्ड करंट, आणि इथं आहे मोशन ऑफ द कंडक्टर. हे असं ओळखायचं तुम्हाला. हा आहे फ्लेमिंग राईट हँड रूल. कसं ओळखलं तर मॅग्नेटिक फील्ड जर राईट हँड साईडला दिसली तर काय लक्षात ठेवायचं, फ्लेमिंग राईट हँड रूल. किंवा मोशन शब्द दिसला तरीही लक्षात ठेवायचं, दॅट इज अ फ्लेमिंग राईट हँड रूल. कोणकोणते शब्द, मोशन, इंड्युस्ड करंट. आणि याच्यामध्ये जर इथं तुम्हाला फोर्स शब्द दिसला, फोर्स, आता इथं आहे मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड कुठल्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे. आणि इथं आहे फक्त इलेक्ट्रिक करंट. हे असं, हे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. असे दोन रूल्स तुम्हाला ह्याच्यावरती विचारतील, किंवा डायरेक्ट तुम्हाला असे बोटांचे चिन्ह दाखवलेले असतात, चित्र दाखवले असतं. असं चित्र बघायचं. हे जर दिसलं तर त्याला म्हणायचं फ्लेमिंग राईट हँड रूल. या बाजू दिसलं तर काय म्हणायचं, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. हे असे 2 मार्काला तुम्हाला विचारू शकतात. त्याच्यानंतर पुढचं आहे 6वं, डोबेर आणि ट्रायड्स वर तुम्हाला ऍप्लिकेटिव्ह क्वेश्चन विचारलेला आहे. डोबेर आणि ट्रायड, ए, बी आणि सी एलिमेंट्स आहेत. त्यापैकी एच आहे 7, बीच आहे 23 आणि सीच आहे 39. तर तुम्हाला विचारलेला आहे तर ए प्लस सी अपॉन 2 इज इक्वल टू डॅश डॅश डॅश. आणि आयडेंटिफाय दिस एलिमेंट्स. मग माहिती आहे तुम्हाला हे काय आहे, डोबेर आणि ट्रायड्स असं दिलं असं तुम्हाला वाटतं की हे एक्झाम्पलच आहे, गणितच कसं आलं ह्याच्यामध्ये, सायन्समध्ये मॅथमॅटिकल पार्ट कसा आला. तर आपण डोबेर आणि ट्रायड्सचं एक्झाम्पल ओळखायचं. atomic mass of the middle element is equal to the mean of atomic mass of the other 2 elements. म्हणजेच a प्लस सी, ए काय आहे 7 प्लस सी काय आहे 39 अपॉन 2, इट इज इक्वल टू 46 अपॉन 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 23. म्हणजेच atomic mass of the middle element is equal to mean of atomic mass of the other 2 element. That is the statement of the Doberan triads. मग हे Na कोण आहे, Li. Na7 कुणाचा आहे, लिथियमचा आहे. 23 कुणाचा आहे, सोडियमचा आहे. आणि के कुणाचा आहे, पोटॅशियमचं 39 आहे. लक्षात राहत नसेल तर लिए ना करो हा शब्द लक्षात ठेवा. कारण की फर्स्ट जो ग्रुप आहे, हा फर्स्ट ग्रुप, त्याला एच, Li ना करो हा फर्स्ट ग्रुप कसा लक्षात ठेवायचा, पूर्ण पिरियड टेबल एकदा आपण कसा लक्षात ठेवायचं हे पाहणार आहोत. हमारे लिए ना करो रब से फरियाद असा शब्द लक्षात ठेवायचा. मग आपल्याला हे 3 शब्द आहेत, लिए ना करो, याला येणे के म्हणजेच लिए ना करो, हे लक्षात ठेवा. लिए ना करो, लिए ना करो लक्षात घ्या. असं तुम्ही डोबेर आणि ट्रायड्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे आहे 7वं, पुढचा आहे 7वा पॉइंट. हे पुस्तक 7वा महत्वाचा क्वेश्चन आहे तुमचा 7. तुम्हाला हे दिलेलं असतं, हे माहिती आहे. असे 2 गोल आणि वगैरे दिसलं तर काय लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन वरती डिपेंड आहे. मग एफ बरोबर तुम्हाला फॉर्म्युला आहे Gm1 m2 अपॉन डी स्क्वेअर. F इज इक्वल टू Gm1 m2 अपॉन डी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. इफ D इज इक्वल टू 3D, D च्या ऐवजी आपण काय घ्यायचं आहे, 3D घ्यायचं आहे. तर त्यावेळेस मग फॉर्म्युला तुमचा चेंज होणार आहे. हे कधी असताना जर D असेल तर D जर तुम्हाला 3D घेतलं तर त्या ठिकाणी काय करायचं, F इज इक्वल टू Gm1 m2 अपॉन डी स्क्वेअर, म्हणजेच D चा स्क्वेअर म्हणजे 3D चा स्क्वेअर.
बरोबर. डीच्या ऐवजी आपण काय घेतलेलं आहे, 3D म्हणतो तुम्हाला. डीच्या ऐवजी काय घ्या, 3D स्क्वेअर ठेवलं. फॉर्म्युला चेंज झाला, G(m1 m2 अपॉन 3चा स्क्वेअर 9 डीचा स्क्वेअर डी स्क्वेअर. अशा पद्धतीने तुम्हाला तसं ॲप्लिकेटिव्ह क्वेश्चन तुम्हाला विचारतात. त्यामुळं गोंधळून न जाता व्यवस्थितपणे सोडवायचं. 2D दिलं तर 2चा स्क्वेअर 4 डीचा स्क्वेअर डी स्क्वेअर. व्यवस्थित सोडवा, 2 पैकी 2 मार्क्स मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे पुढं 8वं, डिफाईन फ्री फॉल आणि एस्केप व्हेलॉसिटी. फ्री फॉल अँड एस्केप व्हेलॉसिटी. फ्री फॉल कशाला म्हणायचं, व्हेनेवर ऑब्जेक्ट फॉल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटी अलोन, दॅट इज कॉल्ड एज अ फ्री फॉल. ज्यावेळेस एखादी वस्तू खाली फक्त हे गुरुत्वाकर्षण बलामुळे खाली पडत असेल तर त्याला काय म्हणायचं, फ्री फॉल. अंडर द ओनली इफेक्ट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल पूल. आणि एस्केप व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी विच इज एबल टू एस्केप द ऑब्जेक्ट फॉर एव्हर. म्हणजे रॉकेट काय करतं, ह्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय करतं, अपोज करून निसटून ह्या ग्रॅव्हिटेशनल पूलपासून त्याला एस्केप करून काय होतं, फॉर एव्हर निघून जातं. त्यालाच आपण काय म्हणतो, एस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे फ्री फॉल ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, ओनली शब्द लक्षात ठेवायचा. ओनली द अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि इथं इनिशियल व्हेलॉसिटी शब्द लक्षात ठेवा. इनिशियल व्हेलॉसिटी विच इज ॲबल टू ओव्हरकम द ग्रॅव्हिटेशनल पूल अँड विच कॅन एस्केप दॅट ऑब्जेक्ट फॉर एव्हर. असे 2 डेफिनेशन तुम्हाला पडू शकतात. त्याच्यानंतर पुढे आहे तुम्हाला फ्यूज, एखादं डायग्राम दिली असते फ्यूज वायरची आणि त्याचं यूज लिहा म्हणतात. असं फ्यूज वायर चित्र आहे तुमच्या पुस्तकामध्ये, किंवा ते फ्यूज वायर तुम्हाला आयडेंटिफाय दिस पिक्चर. काय आहे ते, फ्यूज वायर आहे, त्याचं यूज. फ्यूज वायर कॅन बी मेल्ट अँड इट कॅन बी अवॉइड द एनी मिशअप्स इन द होम अप्लायन्सेस. म्हणजेच काय होतं, एक्सेस करंट ज्यावेळेस येतो, when excessive current is passing through that wire, it can be melt and break the circuit. त्या सर्किटला काय करतं, ब्रेक करतं. हे त्याचं फ्यूज वायरचं हे आहे, यूज आहे. आयडेंटिफाय काय आहे, आयडेंटिफाय केलं तर हे फ्यूज वायर आहे, त्याचा यूज लिहा म्हणतात. काय यूज आहे त्याचा, when excess current is passing through that wire, it can be melt and to stop that electric current. त्याच्यानंतर पुढे आहे 10वं, रिजलेशनची डेफिनेशन. रिजलेशन 5व्या चॅप्टरवर तुम्हाला आहे. रिजलेशन कशाला म्हणायचं, रिजलेशन इट इज अ फेनॉमेनॉन इन विच when pressure is applied on that ice that can be break, and when pressure is removed it can be also again forming into the ice. म्हणजे बर्फावरती जर आपण प्रेशर दिला तर बर्फ काय होतो, त्याचे तुकडे पडतात, पीसेस कन्वर्टेड इनटू द पीसेस. अँड वेन प्रेशर इज रिमूव्ड दॅट कॅन बी अगेन कन्वर्टेड इनटू द आईस. म्हणजे त्यालाच काय म्हणतो, रिजलेशन. म्हणजे साधं उदाहरण लक्ष द्या, आपण ज्यावेळेस आपण ती छोटी कुल्फी वगैरे आईस्क्रीम खातो की नाही, गॅरेगर म्हणतो आपण त्याला, गोळा. त्या गोळ्यांमध्ये ज्यावेळेस तो माणूस प्रेशर देतो त्यावेळेस त्याचे त्या बर्फाचे तुकडे होतात, आणि परत ज्यावेळेस तो दाबून त्याला बाजूला हात काढतो त्यावेळेस तो परत काय तयार झालेला असतो, गोळा तयार झालेला असतो, बर्फाचा गोळा. म्हणजे प्रेशर दिलं की ब्रेक होतं, आणि प्रेशर रिमूव्ह केलं की परत त्याचा आईस तयार होतो. त्यालाच काय म्हणायचं, रिजलेशन. त्याच्यानंतर पुढला पॉईंट आहे हुक्स ॲपॅरेटसची डायग्राम ऑफ हुक्स ॲपॅरेटस. त्याच्यानंतर 12वं आहे anomalous behavior of water. define anomalous behavior of water. त्याच्यानंतर पुढे आहे 13वं लॉ ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा लॉ त्याच्यामध्ये आहे इन्सिडेंट रे अँड पॅरलल रे, इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर अपोजिट साइड टू द नॉर्मल. Incident ray, refracted ray and normal are present in the same plane. The ratio of the incident ray and ratio of the refracted ray is a constant. That constant is called as a refractive index. त्याचं डायग्राम वगैरे आहे तुमच्या पुस्तकामध्ये. हे डायग्राम आहे. ह्याला इन्सिडेंट रे म्हणायचं, ह्याला रिफ्रॅक्टेड रे म्हणायचं, आणि हा जो आहे तो नॉर्मल आहे. इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे हे नॉर्मलच्या अपोजिट साईडला आहे. म्हणजेच त्याचं असं होतं साइन I अपॉन साइन R is equal to constant.
आणि ह्या कॉन्स्टंटलाच आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. असं तुम्हाला त्याचं 2 मार्काला लिहायचं आहे व्यवस्थितपणे. ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर आपण ह्याच्या अगोदर बघितलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आहे पुढचा क्वेश्चन आहे जो क्वेश्चन 2B मध्ये महत्वाचा. बरेच क्वेश्चन आहेत क्वेश्चन नंबर 2B मध्ये जे महत्वाचे वाटतात. त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रॉब्लेम विचारतो ह्याच्यामध्ये. 5 किलोग्रॅम ऑफ वॉटर, 5 किलोग्रॅम वॉटर आहे, त्याला 20 डिग्री सेल्सिअस टू द 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय केलं आपण, हीट केलं, प्रोव्हाइड द हीट. सो कॅल्क्युलेट हीट ॲब्झॉर्ब, त्याला किती हीट घेतलेले आहे. चॅप्टर नंबर 5 वरती हा क्वेश्चन आहे. हीट या धड्यामध्ये एक्सरसाइज मधला पहिलाच पॉईंट आहे, पहिलाच क्वेश्चन आहे सॉलिड एक्झाम्पल मध्ये. हीट इज इक्वल टू m इंटू सी इंटू डेल्टा टी. m किती, मास किती आहे 5 किलोग्रॅम, इंटू वॉटरची स्पेसिफिक हीट, वॉटरची स्पेसिफिक हीट असते 1 नेहमी. त्याच्यानंतर 1 इंटू डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजेच डिफरन्स बिटवीन टेम्परेचर, 100 मायनस 20 इज इक्वल टू किती आलं 80, म्हणजेच किती आलं तिथं 80. लक्षात 80 म्हणून 400 किलो कॅलरी किंवा हे असं व्यवस्थित पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजलं? हे क्वेश्चन तुम्हाला, हा प्रॉब्लेम महत्वाचा आहे, तो व्यवस्थित पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे आहे पुढचा पॉइंट आहे पुसतो हे. त्याच्यानंतर ते रिएक्शन, टाइप्स ऑफ रिएक्शन, ऍडिशन रिएक्शन 14 आहे. CaCO3 असं देतील तुम्हाला, आणि या बाजूला A आणि या बाजूला B. तर CaCO3 चं डिकम्पोजिशन रिएक्शन आहे. द रिएक्शन इन विच 2 or more reactant are produced from the single reactant, that is called as a decomposition reaction. मग ह्याच्यामध्ये 2 or more प्रोडक्ट्स कोणते तयार होतात, त्याचं A चं आहे CaO हा तयार होतो, आणि B मध्ये काय होतं CO2. हे असं तुम्हाला 2 मार्काला पडू शकतं. किंवा अँड आयडेंटिफाय द टाइप ऑफ रिएक्शन, दिस इज द डिकम्पोजिशन रिएक्शन. किंवा ते तुम्हाला डायग्राम दिली असते अशी, या 2 टेस्ट ट्यूबची, हे असं. याच्यामध्ये कोणता गॅस इव्हॉल्व्ह होईल, तर कुठला गॅस बाहेर पडतो, CO2 गॅस. CO2 गॅस इज अ फॉर्म्युला. याच्यामध्ये काय आहे, कॅल्शियम कार्बोनेट आहे. आणि आयडेंटिफाय द टाइप ऑफ रिएक्शन विचारतील, तर ही रिएक्शन कुठली आहे, डिकम्पोजिशन रिएक्शनची. ह्याला हीट केलेलं बर्न तुम्हाला खाली दिसेल असं. हे असं व्यवस्थित लक्षात ठेवा. हे किंवा हे असं बऱ्याच वेळा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही व्यवस्थित पण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे पुढचा 15वा पॉइंट आहे, 15वा क्वेश्चन आहे तुमचा, डिफाईन करोजन. 15वा आहे तुमचं डिफाईन करोजन. करोजन कशाला म्हणायचं, ड्यू टू द व्हेरियस कंपोनेंट्स लाईक द एअर, वॉटर or moisture, the metals can be undergoing decay of that metal, that is called as a corrosion. corrosion म्हणजेच काय आहे, पाण्यामुळे किंवा मॉइश्चरमुळे किंवा वॉटरमुळे मेटल्स काय होतं, डिके होतं, विनाश होतो मेटल्स, त्यालाच काय म्हणतो आपण करोजन. त्याच्यानंतर रसचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला ऑफ रस्ट काय आहे, Fe2O3 डॉट XH2O किंवा NH2O. लक्षात, म्हणजे Fe2O3 डॉट XH2O हे कोणाचा फॉर्म्युला आहे, रस्ट. रस्ट कशाला म्हणायचं हे पण डेफिनेशन विचारलेली आहे ह्याच्या अगोदर. रस्ट वरून लक्षात ठेवा, reddish colored layer is formed on the surface of the iron, that is called as a rust. R for reddish. corrosion मध्ये C वरून D लक्षात ठेवा, ड्यू टू असं लक्षात ठेवायचं. आपण आपल्या ह्याच्यामध्ये आपण स्वतः काहीतरी क्ल्यू तयार करायचे. C वरून D लक्षात ठेवा. करोजन म्हणलं की ड्यू टू व्हेरियस कंपोनेंट्स लाईक द एअर, वॉटर अँड मॉइश्चर, द मेटल अंडरगोज द डिके, दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ करोजन. रेडिश, R म्हणजे रस्ट, R म्हणजे रेडिश कलर्ड लेअर इज डिपॉझिटेड ओव्हर द सरफेस ऑफ द मेटल, दॅट इज कॉल्ड एज अ रस्ट. त्याच्यानंतर पुढे आहे पुढचा पॉइंट आहे ह्याच्यामध्ये
15 डिफाईन रॅन्सिडिटी. रॅन्सिडिटी कशाला म्हणायचं, किंवा त्याचे राईट एनी टू वे, राईट एनी टू वेज टू अवॉइड द रॅन्सिडिटी, टू अवॉइड रॅन्सिडिटी. रॅन्सिडिटी मला सांगितलं तुम्हाला, लेफ्ट ओव्हर ऑइल केप्ट फॉर लॉंग टाइम, इट अंडरगोज ऑक्सिडेशन एनी टू वेज using the antioxidant, by using the antioxidant. त्याच्यानंतर आहे त्याच्यामध्ये बाय युझिंग द एअरटाईट कंटेनर, एअरटाईट कंटेनर. हे असे दोन त्याचे वेज आहेत टू अवॉइड द रॅन्सिडिटी. पुढे आहे डिफाईन हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. 16व हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि कशा कशामध्ये वापरतात ॲप्लिकेशन्स त्याचे. ॲप्लिकेशन्स हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट कशाला म्हणायचं, when इलेक्ट्रिक करंट इज पासिंग थ्रू द रेजिस्टर्स इट कॅन बी प्रोड्यूस द हीट, दॅट इज कॉल्ड एज हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ॲप्लिकेशन कशामध्ये, बल्बमध्ये, इलेक्ट्रिक आयर्न, इलेक्ट्रिक हीटर, टोस्टर, गीझर, त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. तुम्हाला मोटरची डायग्राम देतील, आयडेंटिफाय द मोटर, आणि त्याचे ॲप्लिकेशन विचारतील. असे बरेच प्रश्न तुम्हाला याच्यावरती आहेत आणि सोपे क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा आणि याच्यावरचे चांगले मार्क्स मिळवा. त्याच्यानंतर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा एक प्रॉब्लेम ह्याच्यावरती विचारला होता 17वा. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाला म्हणायचं, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स when रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज रिलेटेड टू द एअर. ज्यावेळेस एखादा मीडियम हे एअर असतं त्यावेळेस त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला काय म्हणतो आपण, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट करत असताना दोन मीडियमची गरज आहे, एक रेड मीडियम आणि एक डेन्सर मीडियम. पण त्यापैकी एकच मीडियम तुम्हाला दिलेलं आहे आणि दुसरं मीडियमच तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर दुसरं मीडियम कोणतं असतं, एअर असतं. काय फॉर्म्युला आहे, एन इज इक्वल टू सी अपॉन फी. सी बरोबर काय असतं, 3 × 10⁸ आणि फीची व्हॅल्यू तुम्हाला त्या प्रॉब्लेममध्ये दिलेली असते. समजा दिले तुम्हाला 1.5 × 10⁸ अशी व्हॅल्यू दिली, तर तिथे फक्त ती व्हॅल्यू ठेवायची. ज्यावेळेस एखाद्या एक्झाम्पलमध्ये एकच व्हॅल्यू आहे आणि तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट करा म्हणतात, बघा ह्याच्यामध्ये एकच व्हॅल्यू दिली, दुसरी व्हॅल्यू दिलेली नाही, तर दुसरी व्हॅल्यू काय असते, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर मीडियम. ते सोडवायचं, व्यवस्थितपणे तुम्हाला यापैकी मार्क्स मिळतात. हे एक प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे. असं व्यवस्थितपणे तुम्ही सॉल्व्ह करा आणि चांगले मार्क्स मिळवा. आजचा व्हिडिओ आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 हे लगेच आपण आज संध्याकाळी त्याच्यावरची व्हिडिओ आपण बनवणार आहोत. धन्यवाद.